गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। निर्विघ्नं बुद्धीची देवता गणपती, विद्येची देवता सरस्वती, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, माझे जन्मदाते आई वडील, माझे सर्व योग साधक बंधू भगिनींनो, माझे ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शक गुरुवर्य, या सगळ्यांना वंदन करतो। आजच्या ह्या पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निरूपणाला आज आपण पहिल्या भागातनं सुरुवात करतो आहोत। साधारण 20 भागांची ही शृंखला जपण्याचा आणि शृंखला तयार करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे। मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्याच्या नावामध्येच बराचसा अर्थ सामावलेला आहे। ज्ञानेश्वरींनी मला काय दिलं, ज्ञानेश्वरी मला कशी समजली, मला कशी उमगली, याचं मी माझ्या शब्दामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि पांडुरंगाच्या कृपेने जे काही वर्णन करता येणार आहे ते वर्णन करणार आहे। गुणीजन हो, ह्या निरूपणादरम्यान जर काही चुकलं तर ते माझं आहे, आणि जर काही तुम्हाला भावलं, तुम्हाला मधुर वाटलं तर ते पांडुरंगाचं दान आहे असं समजावं। हे सरस्वती देवी कृपा कर, माझ्या वाणीवर विराजमान हो आणि माझ्या ह्या सगळ्या लाडक्या भक्तांना ह्या ज्ञानामृताचं अमृत सिंचन कर। शब्द आणि साहित्याचं ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञान ह्या समस्त विश्वाला आशीर्वाद रूपी मिळू दे। सर्व जनमानसामध्ये ज्ञानेश्वरीचं महत्त्व, ज्ञानेश्वरीचं पुण्य आणि ज्ञानेश्वरीचं पावित्र्य सगळ्यांना लाभू दे अशी विठ्ठलचरणी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो। सर्व योग साधकांच्या उत्साहामुळे आणि जोशी सरांच्या प्रेरणेमुळे, त्यांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने हा अतिशय सुंदर आणि आनंदी प्रसंग अनुभवतो आहे। ह्या पुष्प मालिकेत पहिलं पुष्प आज अर्पण करतो आणि सर्वांच्या अनुमतीने निरूपणाला सुरुवात करतो। जय तू ज्ञानेश्वर। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी। भगवद्गीतेतील प्रकृतातली ओवीबद्ध टीका म्हणजे सार्थ ज्ञानेश्वरी। सामान्य जनमानसाला गीतेतलं गूढ तत्वज्ञान कळावं म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून सर्व सामान्य जनतेला साध्या रूपामध्ये हे गूढ तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याकरता केलेला हा सुंदर प्रयत्न आणि हे पवित्र ग्रंथाच्या रूपाने दिलेलं आपल्याला दान। ज्ञानेश्वरी ह्या पवित्र ग्रंथातील 18 अध्याय आणि एकूण 9033 श्लोकांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला जीवन जगण्याची कला जी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। चित्रं चरित्रं जगतीतलस्य न श्लाघयामास नरेषु कोवा। अवेद वक्त्रे पेचवेद व्यक्तः कृतो यदिष्णः तिरस्तु तस्मै। संत आणि साहित्यिक म्हणून
जनमानसामध्ये ज्याची धवल कीर्ती अजरामर झाली आहे, योग्यांची माऊली, ज्ञानियांचा शिरोमणी, साधकांचा मायबाप, विठोबाचा प्राणसखा, ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव म्हणून सर्व संतांनी ज्यांचा गौरव केला, तो मराठीतील प्रतिभासंपन्न अभिजात कवी म्हणून ज्याची स्तुती आधुनिक साहित्यिक करतात, ते म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. यांची ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे रसालंकारयुक्त भाषेने साहित्यिकांना, अध्यात्माने जिज्ञासूंना, भक्ती वैराग्याच्या निरूपणाने वारकऱ्यांना, योगाच्या प्रतिपादनाने योग्यांना मोहित करणारा, आकर्षित करणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. ज्ञानदेव जसे अलौकिक तसंच त्यांचं चरित्रही अलौकिक आहे. शके 1197 युवा संवत्सर, वर्षा ऋतू, श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गुरुवारी मध्यरात्री हा एक तेजस्वी बालक श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या घरी मनुष्य रूपात जन्माला आलेला दैवी अवतार, तो म्हणजे ज्ञाना. ज्ञानदेव, ज्ञाननाथ, ज्ञानेश्वर हा असा ह्या नावाचा अमृत कुंभ म्हणजे ज्ञानाचा, प्रेमाचा, करुणेचा अथांग सागर. ज्ञानदेवांचं वर्णन काय ते करावं. कसं व्यक्तिमत्व होतं. कमलदलाच्या जशा सुंदर पाकळ्या असतात, त्या प्रत्येक पाकळीचं महत्त्व वेगळं आहे. त्या एकसारख्या आहेत पण असंख्य गुणांनी परिपूर्ण आहेत. तसं ज्ञानदेवांचं व्यक्तित्व हे अतिशय अनमोल आणि अतिशय बहुआयामी असं होतं. जन्मतःच कुशाग्र बुद्धी, मेधा अशी सगळी ज्ञानी आणि अशी वृत्ती असलेले ज्ञानदेव विठ्ठलपंतांच्या घरी आपेगावी जन्माला आले. जन्मानंतर कृष्ण जन्मासारखा सोहळा झाला. परिवारामध्ये प्रचंड आनंद झाला. विठ्ठलाची अपार भक्ती, समाज ज्ञानार्जनाची प्रचंड ओढ, समाजातील प्रत्येकाची काळजी, निसर्गातील वृक्ष, वेली, पानं, फुलं, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांमध्ये ईश्वराचा वास आहे अशी त्यांची भावना. या सर्वांना आपलंसं करणारा आणि सर्वांवर प्रेम करणारा हा ज्ञानेश्वर हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होऊन गेलं. मोठे बंधू संत निवृत्तीनाथ, लहाने संत सोपानदेव आणि मुक्ताई असा हा चौघांचा आणि आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी असा हा सुंदर परिवार आपेगावी छान आयुष्य जगत होता. काही कालांतरानंतर विठ्ठलपंतांचे वडील, आई आणि वडील दोघंही स्वर्गस्थ झाले आणि विठ्ठलपंतांचे श्वसूर सिद्धोपंत यांनी त्यांना आळंदी ग्रामी येण्याची विनंती केली. सिद्धोपंत हे आळंदी आणि त्याच्या आसपासच्या 25 गावांचे कुलकर्णीपद असलेले अतिशय प्रतिष्ठित मानांकित व्यक्तिमत्व. त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितलं की तुम्हीच माझे मुलगा आहात आणि तुम्ही आता आळंदीला माझ्याजवळ चलावं. विठ्ठलपंतांनी तो निर्णय मान्य करत पूर्ण परिवार आळंदीला पोहोचला. परंतु दुर्दैवाने आळंदीच्या धर्ममार्तंडांनी विठ्ठलपंतांचा संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात घेतलेला प्रवेश हा निषिद्ध मानला आणि ह्या परिवाराच्या हालअपेष्टांना सुरुवात झाली. विठ्ठलपंतांना आळंदीच्या बाहेर सिद्ध बेटावर आपली कुटी उभारावी लागली आणि सगळं शास्त्राचा आणि सगळ्या नियमांचा पालन करत विठ्ठलपंत आपल्या विठ्ठल भक्तीमध्ये रमत ध्यानधारणा करत आयुष्य कंठत होते. परंतु समाज मान्यता मिळायला तयार नाही आणि त्यांच्या परिवारावर जे संकट आलेलं होतं त्यातनं काही निवारण व्हायला तयार नाही. म्हणून त्यांनी परत न्यायशास्त्र्यांना आणि तिथल्या पीठाला
विनंती केली की सर्वांनी आमच्या परिवारावरचा हा रोष दूर करावा, आम्हाला प्रायश्चित्त द्यावं, परंतु आमच्या मुलांचं मौंजीबंधन व्हावं, मुलांना ज्ञानार्जनांचा मार्ग मोकळा करून द्यावा. परंतु धर्ममार्तंडांनी शास्त्रामध्ये असा कुठलाही उपाय नाही आणि अशी कुठलीही व्यवस्था नाही, त्यामुळे तुम्हाला देहदंडाशिवाय पर्याय नाही असा शास्त्र निर्णय दिला. आणि त्याचा सन्मान करत विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी तो दंड स्वीकारण्याचं ठरवलं आणि संत निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांच्या हातात किंवा त्यांच्या भरोशावर 2 मुलांना सोडून त्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. या दोनही लहान भावांचा प्रेमाने सांभाळ करत, त्यांच्यावर संस्कार करत, त्यांना आई वडिलांचं प्रेम देत ह्यांचा परिवार आयुष्य जगत होता. ह्या परिवाराने पुन्हा धर्ममार्तंडाकडे विनंती केली की आता आम्हाला ज्ञानाचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा. परंतु त्या काळच्या धर्मशास्त्रांनी यांना असं सांगितलं की तुम्हाला प्रतिष्ठान नगरीमधून म्हणजे आताच्या पैठणहून शुद्धीपत्र घेऊन यावं लागेल आणि ते शुद्धीपत्र जर तुम्हाला त्या पीठाने जर दिलं तरच आम्ही तुम्हाला ज्ञानार्जन करण्याची संधी इथं देऊ आणि तुमचं मौंजीबंधन करू. शेवटी निर्णय मान्य करत 4ही भावंडांनी पैठणकडे निघण्याचा प्रवास सुरुवात केला. त्या काळी आळंदीवरून पैठणला येण्याचा मार्ग बराचसा दूर आणि जंगलातला आणि कठीण होता. परंतु कुठल्याही संकटाची भीती न बाळगता ह्या भावंडांनी पैठणचा प्रवास सुरू केला. अनेक संकट अडचणींवर मात करत करत ही मंडळी पैठणला पोहोचली. पैठणच्या न्यायपीठापुढे त्यांनी अर्जव केलं, विनंती केली की आम्हाला आमचा अधिकार मिळावा. ईश्वराने आम्हाला जन्म दिलेला आहे, सगळ्यांचा ह्या सृष्टीवर सगळ्या निसर्गावर समान अधिकार आहे. आम्हाला ज्ञानार्जनाची आमची इच्छा पूर्ण करावी आणि आम्हाला आमचा मान सन्मान परत मिळावा. परंतु न्यायपीठाने त्यालाही संमती दिली नाही आणि न्यायपीठाने हाच शास्त्राधार नाही हे करत टाळलं. ज्ञानेश्वर अतिशय विमनस्क अवस्थेत होते, प्रचंड दुःखी झालेले होते आणि त्यांनी सगळ्या उपस्थित प्रतिष्ठित लोकांना विनंती केली, परंतु त्यांनी कुठलीही विनंती मान्य केली नाही. आणि त्यांनी सांगितलं की ह्या चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये ईश्वरी अंश आहे, त्याचा तुम्ही सन्मान करा. तेव्हा त्यांची थट्टा करताना कोणीतरी विचारलं की हा समोरून रेडा चालला आहे, या रेड्यामध्ये ईश्वर आहे? ज्ञानदेव म्हणाले, हो, ह्याच्यात सुद्धा ईश्वर आहे. म्हणे जर तो ईश्वर आहे तर मग तो वेद पठण करू शकेल का? ज्ञानदेव म्हणाले, हो. ज्ञानदेवांनी वय वर्ष 6, ज्ञानदेवांचं वय 6 वर्ष साधारण असेल. ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि पांडुरंगांना आर्त साद घातली आणि बघता बघता काय आश्चर्य, रेड्याच्या मुखी वेदांच्या रुच्या यायला लागल्या आणि समस्त उपस्थित लोक आश्चर्याने, अगदी आनंदाने आणि आश्चर्याने सगळी त्यांची मानसिक स्थिती अशी झाली की आता हा असा कसा प्रकार होऊ शकतो. आणि सगळ्या लोकांनी न्यायशास्त्रांची चूक लक्षात आली की हा दैवी अवतार आहे आणि आपण ह्याला अशा पद्धतीने हे अन्याय करणं चुकीचं आहे. आणि न्यायशास्त्रांनी त्यांना प्रणिपात केला, त्यांच्या सगळ्या ज्ञानाला आणि बुद्धीला नमस्कार केला आणि त्यांना शुद्धीपत्राचं प्रदान केलं. त्या काळामध्ये काही काळ पैठणला ही सगळी मंडळी राहिली. अनेक चमत्कारातनं, अनेक लीलांमधून ज्ञानेश्वरांचं महत्त्व हळूहळू जनमानसात पसरायला लागलं होतं. एका परिवारामध्ये त्यांचे पितरांना निमंत्रण देण्याचं काम ज्ञानेश्वरांनी साक्षात 3 पिढ्यांना जेवायला त्यांनी त्या ब्राह्मणाच्या घरी बोलवलं. आणि मग तर काय बघता की सगळ्या पैठण नगरीमध्ये आणि समस्त जनमानसामध्ये त्यांची ही लीला अतिशय प्रसिद्ध झाली. अशा अनेक
छोट्या छोट्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतनं, वेगळ्या वेगळ्या प्रसंगातनं ज्ञानेश्वरांनी आपलं महत्त्व आणि ईश्वराची महती लोकांपर्यंत पोहोचवली. आणि त्यांनी हे सगळं इथलं आटोपून आळंदीला परत जाण्याचा प्रवास सुरू केला. सार्व निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांची ही बौद्धिक, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक ही सगळी प्रगती आणि विठ्ठलाप्रतीची ओढ आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाच्या तळमळीची ही वृत्ती बघता त्यांनी आपल्या सद्गुरू श्री गहिनीनाथांच्या आदेशाने ज्ञानदेवांना नाथ संप्रदायाचा गुरुमंत्र देण्याचा आदेश घेतला आणि ज्ञानदेवांना ज्ञाननाथ केलं. मग तर काय, ज्ञानदेवांचं सिद्धी सामर्थ्य आता अधिकच तेजोमय झालं होतं. ज्ञानदेवांचा मनुष्य धर्म एव्हाना जनमानसामध्ये अतिशय सगळ्यांच्या मनात वास करत हवाहवासा वाटायला लागलेला होता. ज्ञानदेवांची अखंड साधना, तपश्चर्या सगळं सुरू होतं आणि त्याचं फलस्वरूप म्हणून ज्ञानदेवांच्या मुखी पांडुरंगाच्या माध्यमातून असंख्य अभंग रचना, ओव्या यांची रचना व्हायला लागली होती. त्यांच्या रचना प्रत्येकांच्या हृदयाला साद घालत होत्या. ज्ञानदेवांचा हा सुंदर आध्यात्मिक प्रवास सगळ्यांना खूप सुखद आनंद देत होता. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे देवो नाचो लागला. ज्ञानदेवांच्या अभंगात भक्तिप्रेम ओसंडून वाहत होतं. ज्या अभंगाने देव देहभान विसरून नाचू लागतो, त्या अभंगात ज्ञानदेवांशिवाय दुसरा कोण भक्तिरसाचा प्रेम निर्माण करू शकेल, असं संत जनाबाईंनी म्हटलं होतं. संत एकनाथ महाराज ज्ञानदेवांचं वर्णन करताना काय म्हणतात माहितीये? ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. अनेक संतांनी ज्ञानोबाचं वर्णन करताना संत नामदेव महाराज सुद्धा काय म्हणतात माहितीये? नामदेव म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानदेवांचं थोरपण वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानेश्वर महाराज दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जायचे आणि त्या वैष्णवांच्या मांदियाळीत विठुभक्तीत तल्लीन होऊन जायचे. सगळ्या वारकऱ्यांसोबत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विठ्ठलाला आळवताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. संत ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती आता सगळीकडे दूर दूरपर्यंत पोहोचली होती. एके दिवशी अचानक त्यांना भेटण्यासाठी संतांमधले श्रेष्ठ 1400 वर्ष वयाचे योगी, ज्ञानी, सत्पुरुष, तपस्वी, सिद्धपुरुष, ज्यांचं सजीव सृष्टीवर प्रचंड वर्चस्व होतं, ते चांगदेव महाराज ज्ञानदेवांना भेटण्यासाठी आले. ज्ञानदेवांनाही प्रचंड उत्सुकता आणि भेटीची इच्छा होती. सकाळची वेळ होती. ज्ञानदेव आणि सगळी बहीण भावंड भिंतीवर ऊन घेण्याकरता बसलेली होती आणि दोघांनाही एकमेकांना भेटण्याची उत्सुकता इतकी होती की आपल्या योग साधनेच्या माध्यमाने ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा दिली आणि विठ्ठलाला विनवणी केली. आणि काय आश्चर्य, तर ही निर्जीव भिंत 1 ते 1.5 मैल ज्ञानेश्वरांनी चालवली आणि चांगदेव जिथपर्यंत आलेले होते आळंदीपर्यंत, तिथपर्यंत त्यांनी ती भिंत चालवली. आणि वाघावर स्वार होऊन आलेले चांगदेव महाराज एकदम अचंबित झाले, आश्चर्यचकित झाले आणि त्यांचा अहंकार, गर्व सगळा गळून पडला. आणि त्यांनी छोट्याशा ज्ञानदेवांना प्रणिपात केला आणि त्यांना सांगितलं की गुरु महाराज, मला आता उपदेश करावा.
माझं 1400 वर्षाची तपश्चर्या अभ्यास हा सगळा तुमच्या पुढे थिटा आहे आणि मला आता मार्गदर्शन करावं. ज्ञानदेवांनी त्यांना मुक्ताबाईला सांगितलं की मुक्ते, तू आता ह्या चांगदेवाला उपदेश कर आणि याला गुरुमंत्र दे. आणि चांगदेवाला त्यांनी आशीर्वाद दिला. याचं वर्णन करताना संत निवृत्तीनाथ पण फार सुंदर म्हणतात, निर्जीव चाले भिंती देखे विश्वजन. निर्जीव भिंतीला चालवून ज्ञानदेवांनी हा अतिशय सुंदर चमत्कार लोकांना करून ईश्वराचं अस्तित्व आणि फक्त सजीव सृष्टीवर नाही तर अखिल जगतामध्ये, चराचर सृष्टीमध्ये निर्जीव वस्तूंवर सुद्धा ईश्वराचा केवढा अधिकार आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध केलं. ज्ञानदेवांच्या अशा असंख्य लीला आणि चमत्कार दुःखितांचं दुःख दूर करत समाजावर, जनमानसावर प्रचंड उपकार करत आणि त्यांना त्यांचं जीवन सुकर करत मार्गक्रमण करत होत्या. ज्ञानेश्वरांची ही प्रगती बघता संत निवृत्तीनाथांनी आता ही वेळ आली आहे हे जाणून, संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे गुरुच होते, गुरूंनी भक्ताची इच्छा आणि पात्रता जाणली आणि त्यांना आदेश दिला की ज्ञानदेवा, आता हे तुझं ज्ञान जनमानसांच्या विश्वाच्या कल्याणाकरता हे ओवीबद्ध होणं आवश्यक आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुला आता कुठल्या ग्रंथाची निर्मिती करणं आणि तुझं हे लिखाण करण्याची ही वेळ आलेली आहे. आणि ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे सच्चिदानंदाच्या हस्ताक्षरात वयाच्या साधारण 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिखाणाला सुरुवात केली. अवघं 15 ते 18 वर्षाचं वय, पण ज्ञानदेवांनी या अखिल सृष्टीला, चराचराला सतत कायम मार्गदर्शन करत राहील आणि आयुष्यभर पुरेल असा हा खूप मोठा अमृतकुंभ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजाला दिला. त्या दरम्यान ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ अशा असंख्य ग्रंथांची निर्मिती केली. समस्त जनतेला विवेकाची संपत्ती दान करत, भक्ती मार्गाचं आचरण करत, समस्त जीवांवर प्रेम करण्याचं, आदर्श जीवन जगण्याचं रहस्य सांगत सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं या उदात्त भावनेनी सगळ्यांना समृद्ध करत आपलं अवतार कार्य आता संपवलं पाहिजे असं ज्ञानेश्वरांनी ठरवलं. आणि अवघ्या 21-22 वर्षात रेड्यामुखी वेद बदलवणं असेल, श्राद्धासाठी पितरांना बोलवणं असेल, ज्ञानेश्वरी लिखाण असेल, पंढरीत वैष्णवांची मांदी मिळवणं असेल, नामदेवांच्या सवे तीर्थाटन असेल, चांगदेवाला उपदेश करणं असेल, अशी असंख्य कामं पूर्ण करून या ऐहिक जगाचा निरोप घेण्याचा त्यांनी ठरवलं. साक्षात पांडुरंगाला समाधीची अनुमती मागितली. हे ऐकून देवांना खूप दुःख झालं. नामदेवांना शोक अनावर झाला. बहीण भावंडांना हे दुःख अतिशय असह्य झालं. परंतु शेवटी पांडुरंगाने आज्ञा दिली आणि वरदानही दिलं. कृष्ण पक्षी तुझं निर्धारा भेट देत जाईन, कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेसी तुझं दिधली असे. ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. समाधीचा सोहळा पार पडला आणि निवृत्तीनाथांनी समाधीला शिळा घातली. सर्वांनी जय जयकार केला. जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर. समाधीची पूजा केली. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 दुर्मुख संवत्सर मध्यान्हकाळी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन कार्य अजरामर झालं. आळंदीला आजही 850-900 वर्षानंतर सुद्धा आपण मनोभावे पादुकांवर जर समाधीस्थळी लीन झालात तर आपल्याला अवर्णनीय सुखाचा आनंद आजही अनुभवता येतो. ज्ञानदेवांची ही
कृपा समस्त जनतेवर, समस्त चराचरावर अशीच कायम राहो. ज्ञानेश्वरांचं संत चरित्र फार कमी शब्दात ओळख व्हावी या दृष्टीने आता आपण इथे आज थांबतो आहोत. पुढच्या शृंखलेमध्ये ज्ञानेश्वरीचा पहिल्या अध्यायाला आपण अर्जुन विषाद योगाला सुरुवात करूयात. तोपर्यंत नामस्मरण करूयात. जय तू ज्ञानेश्वर. पांडुरंग हरी वासुदेव हरी, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि ओम. भावापेक्षा फक्त कोणाचं आहे जास्त महत्वाचं आहे मधुरा. फक्त संत ज्ञानेश्वरांचं आहे म्हणून तुम्हा सर्वांच्या योग साधकांच्या प्रेरणेने आणि शुभेच्छांनी खरंच खूप मन आनंदी झालं. आज हे निरूपण करताना खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद झाला. ज्ञानेश्वर चरित्र वर्णन करण्याचा खरंच माझा अधिकार आहे की नाही माहिती नाही, परंतु हा ज्ञानेश्वरीचा ठेवा आणि ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचे चरित्र समाजापर्यंत पोहोचावं आणि हा